हॅलो फ्रेंड्स, मॅथ विथ यूके यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत रिझनिंगचा टॉपिक आहे विसंगत घटक ओळखणे. आणि विसंगत घटक कोणते ओळखायचे आपल्याला? अक्षरांचा. आता आपण टॉपिकचं नावच आपल्याला कळायला पाहिजे की याच्यात आपल्याला शिकायचं काय. बघा, विसंगत घटक म्हणजे काय? वेगळे पद. याला आपण वेगळे पद म्हणून सुद्धा म्हणू शकतो. वेगळे पद काय? आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी कोणतं तरी एक या सर्वांपेक्षा वेगळे आहे. बाकीच्यांची एक प्रॉपर्टी काहीतरी सारखी असणार. काय करू आपण? त्याच्यावर एक सोल्युशन बघू एखाद्या गणित घेऊन. तर बघा, सुरुवातीला काय करायचे, जे अक्षर दिलेत यांचे नंबर टाकून घ्या. तर एम चा नंबर आहे 13, ओ चा किती आहे 15, आर 18 आणि बी 22, सी 3, ई 5, एच 8, एल 12, 3, 5, 14 आणि टीचा आहे 20. तसंच जे चा नंबर आहे 10, एल आहे 12, ओ चा आहे 15 आणि एस चा आहे 19. हे बघ, नंबर टाकून घेतले. आता काय करा, बरं नंबरांचा गॅप बघा. 13 आणि 15 दोन्ही प्लस झाली संख्या. 15 आणि 18 3 प्लस झाले. 18 आणि 22 4. इथे पण सेम बघा. 3 प्लस 2 5, 5 प्लस 3 8, 8 प्लस 4 12. इथे पण 3 प्लस 2 5 प्लस 9 आणि 14 प्लस 6. ओके. 10 प्लस 2 12, 12 प्लस 3 15, 15 प्लस 4 19. तर बघा, इथे पण 2 3 4 2 3 4 2 3 4, पण इथे आले 2 9 आणि 6. त्याच्यामध्ये आपलं विसंगत पद कोणतं येणार आहे? ऑप्शन नंबर 3. या खालचं बघा, इथे आपण डायरेक्ट सांगू शकतो. कारण बघा, एकाच ऑप्शन मध्ये 2 अक्षर सारखे आलेले आहेत. इथे पण 2 अक्षर सारखे आले आणि इथे पण एक हे अक्षर सारखे किंवा नाही. पण एक लक्षात होतं, पहिल्या ऑप्शन मध्ये सारखे काय आले तर नाही, मग याच्यात ऑप्शन नंबर येणार 1. आता हे बघा, मला एक सांगा रे, जेव्हा आपण इंग्लिश अल्फाबेट शिकतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला एक शिकवलेलं आहे काय? ओव्हल्स आणि कन्सोनंट. ओव्हल्स आणि कन्सोनंट. तर ओव्हल्स कोणकोणते आहेत आपले? ए, ई, आय, ओ, यू. याला आपण मराठीत म्हणत असतो स्वर. काय म्हणतो? स्वर. आणि बाकीचे उरले त्यांना म्हणतात व्यंजन. तर बघा, आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत 4 वेगवेगळे, याच्यात डी, एफ आणि जी हे काय आहेत? आपले व्यंजन आहेत, म्हणजेच कन्सोनंट. आणि फक्त हा ई एकुलता एक स्वर आहे, म्हणून याचा ऑप्शन नंबर येणार आहे 2. आता खालच्या याच्यात बघा, खालच्या काय करू आपण? अगोदर नंबर टाकून घेऊ. तर डी चा नंबर आहे 4, जी आहे 7, एल आहे 12 आणि एस आहे 19. एम चा नंबर आहे 13, पी चा नंबर आहे 16, एस चा आहे 19 आणि बी चा आहे 22. एच चा नंबर किती आहे? 8, के चा नंबर आहे 11, पी चा नंबर 16 आणि डब्ल्यू चा नंबर 23. तसंच के चा नंबर आहे 11, एन चा नंबर 14, एस आहे तुमचं 19 आणि झेड आहे 26. तर आता याचा गॅप काढून घ्या, कितीचा निघते? 4 आणि 7, 3 चा गॅप निघाला. 7 12 5 12 आणि 19 7. म्हणजे सरळ विषम संख्या आहे. 13 16 3 16 19 5 आणि 19 आणि 22 चा गॅप किती? 19 20 21 22 3 चा गॅप निघाला. ओके. 8 11 3 11 16 5 16 आणि 23. इथे येणार तुमचे 7. इथे बघा, 11 14 3 14 19 5 19 आणि 26 7. तर आता मला सांगा, सर्वांकडे बघून काय वाटते, कोणते वेगळे पद? ऑप्शन नंबर 2. कारण की बघा, 3 5 7 3 5 7 3 5 7 चा गॅप निघत आहे, पण इथे गॅप किती निघत आहे? 3 5 3, म्हणून ऑप्शन नंबर 2 इथे वेगळे पद निघणार. हे बघा, मॅन. तर काय करू आपण? याचे नंबर टाकून घेऊया. एम 13, ए चा 1 आणि एन चा किती आहे 14. सेम. आर चा 18 1 13, जे चा नंबर किती आहे 10 21 आणि जी चा नंबर आहे 7. एच चा नंबर 8, यू चा नंबर 21, बी चा नंबर 2. हे बघा, सरळ सरळ 13 1 14 सेम नंबर दिलेला आहे. 13 1 14
18 1 13, 18 1 13, इथे बघा 10 21 7, 10 21 7 आणि इथे पहा 8 21, 8 आणि 21 आले पण बी चा नंबर 2 आहे, इथे दिले किती 10. तर सरळ आपण एक म्हणू शकतो की जशाला तसे अक्षरांचे नंबर दिलेले आहेत, फक्त ऑप्शन नंबर 4 मध्ये बी चा नंबर चुकीचा आहे, म्हणून इथे विसंगत पद येणार आपलं ऑप्शन नंबर 4. आता खालचं बघा, खालचं बघून काही वाटतंय का? एक लक्ष द्या, या शब्दाला या साईडनं वाचले आणि या साईडनं वाचले काही फरक पडत नाही. बघा एकूण दीड येणार, एकूण पण दीड, इथे पण सेम आले, येथे पण बघा सिविक सिविकच, पण येथे लक्ष द्या, आपल्याला इकडल्या साईडला आपण रेंडर वाचणार पण पलीकडल्या साईडला आपण रेंडर वाचू शकत नाही, म्हणून याचा ऑप्शन नंबर काय येणार 4. एच आणि बी आता काय करायचं, नंबर आपण टाकून घेऊया. 8 2, तिचा नंबर किती आहे 20 15, झेडचा नंबर 26 21, यांचा नंबर 14 आणि आय आहे तुमचा. तर यांचा गॅप बघूया किती, ते बघा 8 आणि 2 6 चा गॅप आहे, 20 15, 5 चा 16 21 5 आणि 14 9 5. आपण याच्यावरून सांगू शकतो की ऑप्शन नंबर 1 हे आपलं विसंगत पद आहे. खालचं बघा, याचे पण अगोदर काय करा, नंबर टाकून घेऊया. बी चा नंबर आहे 2, डी चा नंबर आहे 4, जी आहे 7 आणि आय आहे 9. सेम इकडं बघा, ई चा नंबर 5 7 9 आणि एल आहे 12. सी चा नंबर 3, ए आहे 5, एच आहे 8 आणि जी आहे 10. डी चा नंबर 4, एफ आहे 6, आय आहे 9 आणि एल आहे तुमचं 12. यांचा गॅप बघा कितीचा येते, 2 4, 2 चा गॅप निघा, 4 7 3, 7 9 2. सेम पुढचं, 5 7 2, 7 9 2, 9 12 3, 3 5 2, 5 8 3, 8 10 2, 4 6 2, 6 9 3, 9 12. तर आपण गॅपवरून सांगू शकतो प्रत्येकाला बघा 2 3 2, 2 3 2 आणि 2 3 2. फक्त ऑप्शन नंबर 2 सेकंडचा काय आहे निघत आहे गॅप 2 2 3, म्हणून याच्यात विसंगत पद येणार तुमचा ऑप्शन नंबर 2. हे एक बघा, तर याचे काय करू अगोदर आपण नंबर टाकून घेऊयात. सी चा नंबर आहे 3, एक्स 24, डी 4, डब्ल्यू 23, जी चा नंबर आहे 7, याचा आहे 20, जेचा आहे 8, एसचा आहे 19, जेचा नंबर 10, क्यूचा आहे 17, केचा आहे 11 आणि पीचा आहे 16. एचचा नंबर 8, आरचा 18, आयचा 9, एसचा 19. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो बघा, 3 4 प्लस 1 झाले 24 23 मायनस 1, 7 8 प्लस 1 20 19 मायनस 1, 10 11 प्लस 1 17 16 मायनस 1. पण इथे लक्ष द्या, 8 9 प्लस 1 झाले 18 19 प्लस 1 झाले. मग इथे आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो, ऑप्शन नंबर 4 हे आपलं वेगळे पद आहे. अजून एक बघा, यालाच आपण असं पण सांगू शकतो, पहा सी एक्स डी डब्ल्यू झड तयार झाला उलटा, जी टी एच एस येथे पण तसं झाले, जे क्यू के पण शेवटचे पहा एच आर आय एस, एच आर आय एस इथं क्रॉस साईन तयार होते, म्हणून याचे ऑप्शन नंबर काय येणार आपलं ऑप्शन नंबर 4.